चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या गुरुवार 18 जून 2026 आणि उद्या आहे गुरुपुष्यामृत योग। हा गुरुपुष्यामृत योग जो आहे त्या गुरुपुष्यामृत योगावर बरेच लोक दागिने खरेदी करणं, वस्तू काही घर गाडी वगैरे खरेदी करणं ह्या गोष्टी करतात। बरेच लोक सोनं ह्यावेळी गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करत असतात। मग हल्ली सोनं खरेदी करणं शक्य आहे का? कारण सोन्याचा दर आज बघायला गेलं तर 1,50,000 ते 60,000 पर्यंत आहे आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना हे सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे। मग या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला शक्य असेल तर गुंजभर सोनं घ्या, नसेल तर एखादी देवाची कोणतीही वस्तू घेतला तरी चालेल। मग ह्या गुरुपुष्यामृत योगावर तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे। गुरुपुष्यामृत योगाला जे दागिने खरेदी करतो आपण ते मोडले जात नाहीत असं त्यामागचं शास्त्र आहे। म्हणून बरेच जण गुरुपुष्यामृत योगाला दागिने सोनं खरेदी करत असतात। मग आता गुरुपुष्यामृत योग हा जो आहे सूर्योदयापासून 11:33 आहे। पण दिवसभर तुम्ही कोणत्याही वेळी ह्या जी मी आता सेवा सांगणार आहे ती करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा गुरुपुष्यामृत योगाला जर तुम्ही विष्णू याग केलं तर माता लक्ष्मी आणि विष्णूंची एकत्रपणे सेवा केल्यामुळे त्याचं फळ तुम्हाला तिप्पट मिळत असतं आणि तुम्हाला ज्या आर्थिक अडचणी आहेत त्याचा आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक फायदा होत असतो। तर ह्या दिवशी बघा, विष्णू याग करा, सत्यनारायणची पूजा करा, देवीची ओटी राहिली असेल अधिक महिन्यात तर अधिक महिन्याची देवीची ओटीसुद्धा तुम्ही ह्या महिन्यात भरू शकता। आता महिनाभर अधिक महिना संपूर्ण तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर उद्यापासून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत। ह्या सेवा तुम्ही सलग 24 दिवस करायचे आहेत। आता उद्या ज्यांना 33 दिवे 33 महिन्यांनी येणारी ही जी आहे म्हणजे बघा 3 वर्षांनी येणारी ही जी अधिक महिना आहे त्या अधिक महिन्यामध्ये आपण 33 दिवे लावत असतो। कारण 33 महिन्यांनी येणारी ही अधिक महिन्याचं म्हणून 33 दिवे लावतो। तर हे 33 दिवे लावणं कुणाला शक्य झालं नसेल संपूर्ण अधिक महिन्यामध्ये काही कारणास्तव, तर उद्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये 33 दिव्याची दीपदान करू शकता। मग हे 33 दिवेच बनवायला पाहिजेत का? असं काही नाही। एका तामणमध्ये 33 वाती घेऊन तुम्ही त्या 33 वाती शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवा आणि ते सुद्धा तुम्ही प्रज्वलित करून दीपदान केलं तरी चालेल। हे तुम्ही उद्या करू शकता। आता बघा, ज्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत, खूप कष्ट करता, पैसा आलेला टिकत नाही आहे, मुलं नोकरी करतात, मुलांना प्रमोशन मिळत नाही किंवा पगार वाढत नाही, तुम्ही व्यवसाय करता पण व्यवसायात तुम्हाला म्हणावं सारखा फायदा होत नाही किंवा व्यवसाय अडचणीत आहे, तर तुम्हाला उद्यापासून 24 दिवस सलग ही सेवा करायची आहे। मग ही सेवा जी आहे ती फुलवातीची सेवा आहे। मग ही फुलवातीची सेवा जी आहे ती उद्या पहिल्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून 11:33 पर्यंत सुरुवात करायची। मग दुसऱ्या दिवसापासून 24व्या दिवसापर्यंत कधीही तुमच्या वेळेनुसार केली तर चालेल। मग ही सेवा करत असताना तुम्हाला संपूर्ण मांसाहार टाळायचा आहे। अजिबात 24 दिवस तुम्ही मांसाहार खायचा नाही। मग समजा तुम्हाला ह्या 24 दिवसाच्या मध्ये महिला करत असतील आणि महिलांनी 4 दिवस सेवा केली आणि 5व्या दिवशी जर तुम्हाला पिरियड्स आले तर ते 5, 6, 7, 8, 9 दिवस सोडून 10व्या दिवसापासून परत कंटिन्यू करू शकता। अशा पद्धतीने ही सेवा करायची। मग सेवा कोणती बघा, तर फुलवातीची सेवा। पहिल्या दिवशी चांदीचा तुमच्याकडे पंत्या असेल तर अतिशय चांगलं, नसेल तर तुम्ही तुमच्या घरातली जी काय पंती दिवा आहे तो घ्या। कुठलीही याला चांदीचीच आरती पाहिजे। आर्थिक अडचण असेल, पैसा नसेल, तुम्हाला आर्थिक प्राप्तीसाठी करणार असाल तर तुम्ही कोणताही दिवाघाण करा आणि संकल्प करून ही सेवा करायची आहे। मग संकल्प काय करायचा, तर तुम्हाला संकल्पचा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तुमचं नाव, गाव, देश, गोत्र आणि तुम्ही कशासाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करणार आहे हे बोला आणि मग सुरुवात करा। मग पहिल्या दिवशी काय करायचं, एक दिवा घ्यायचा, त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि एक फुलवातच घ्यायची आणि एकच घ्यायची
आणि ती फुलवात प्रज्वलित करायची आणि फुलवात प्रज्वलित केल्यानंतर आसन घ्यायचं बसायला आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विष्णू सहस्त्रनाम, दुसऱ्यांदा एक वेळ व्यंकटेश स्तोत्र, तिसऱ्यांदा एक वेळ श्रीसूक्त, चौथ्यांदा 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, परत 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण. ह्या सेवा एकाच बैठकीत करायच्या आहेत. ह्या सेवा सगळ्या होईपर्यंत तुम्हाला तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची. एका वाटीमध्ये तूप ठेवा. जसं तुम्हाला वाटेल की ह्या दिवा शांत होण्याच्या म्हणजे वाटतोय त्यावेळेला त्यामध्ये परत तूप सोडा, म्हणजे दिवा प्रज्वलित तसाच राहील. ही सेवा पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती घालायच्या. त्या 2 फुलवाती तुपामध्ये भिजवून ठेवला आणि तूप वरून घातला तरी चालेल. आणि एवढ्या ह्या सगळ्या दुसऱ्या दिवशी पण सेवा 2 फुलवाती लावायच्या. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त, विष्णू गायत्री मंत्र, 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र. ह्या दररोज सेवा तुम्हाला करायच्याच आहेत आणि एकाच बैठकीत. मग तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, चौथ्या दिवशी 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12. हे चढता क्रम. मग आता 13व्या दिवशी काय करायचं? 13व्या दिवशी 12 वाती, 13व्या दिवशी 12, 14व्या दिवशी 11, 15व्या दिवशी 10, 16व्या दिवशी 9, 17व्या दिवशी 8, 18व्या दिवशी 7, मग 19व्या दिवशी 6, 20व्या दिवशी 5, 21व्या दिवशी 4, 22व्या दिवशी 3, 23व्या दिवशी 2 आणि 24व्या दिवशी 1. म्हणजे पहिल्या दिवसापासून 12व्या दिवसापर्यंत चढता क्रम वातींचा आणि 13व्या दिवसापासून 24व्या दिवसापर्यंत उतरता क्रम वातींचा. अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज 12 फुलवातींची सेवा करायची. ही सेवा जर तुम्ही श्रद्धेनं मनापासून जर केली तर तुमच्या घरातल्या कितीही कठीण आर्थिक अडचणी असू देत, ह्या 100% स्वामी समर्थ महाराज दूर करणार. उद्यापासून करायला सुरू करा. मी उद्यापासून करणार होते, पण माझ्या काही अडचणी असल्यामुळे मला थोडं बाहेरगावी जायचं आहे, त्यामुळे मला करता येणार नाही. कारण ह्या करत असताना कुठेही तुम्हाला अडचण म्हणजे जाता येणार नाही. माझ्या नातेवाईकांचं, एका जवळच्या नातेवाईकांचं लग्न असल्यामुळे मला तिकडे 2 दिवस जावं लागणार आहे, त्यामुळे हे माझ्याकडून सेवा घडणार नाही. पण तुम्ही नक्की करा. ज्या सेवा मी सांगते ह्या सेवा केंद्रातल्या वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार असतात. फक्त कोणतीही सेवा तुम्ही करत असताना श्रद्धेनं जर केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामींच्या सेवा जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासारखा फायदा तुम्हाला कुठलाच नाही. त्यामुळं जास्तीत जास्त सेवा करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज श्री स्वामी समर्थ तरी लिहा. श्री स्वामी समर्थ.